ओ नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओ नमः पार्वती पतये हर हर महादेव। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीतांबरा गरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदरमुखा दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वं महन्न जाने। लोकाभिरामम् रणरंगधीरम् राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् कारुण्यरूपम् करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये। समचरण सरोजम् सान्द्रनीलाम्बुदाभम् जघननिहितपाणिम् मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला
कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च करतारौ वन्दे वाणी विनायकौ। भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणी याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतम् पुनाति भुवनत्रयम् मनोजवम् मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे तुल्लारविन्दाय पत्रनेत्र तेन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति।
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने मुक्त कैवल्य निधी माऊली ज्ञानोबा राया यांच्या कृपा आशीर्वादाने आपली ही चालत असलेली श्रीमद् भागवत कथा, श्रीमद् भागवत कथा रूपी गंगा गेल्या 6 दिवसापासून ही प्रवाहित होत आहे आणि आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस। आज आपली असणारी कथा विराम घेईल आणि आज असणारा महान पर्वकाळ म्हणजे प्रभू दत्तात्रयांचा अवतार दिन, तो असणारा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे। आणि श्रीमद् भागवताचा जो ग्रंथ आहे, हा आपण सुरू केलेला जो यज्ञ आहे, तो यज्ञ आज विराम घेईल। आजपर्यंत अनेक असणाऱ्या कथा आपण श्रवण केल्या। भगवंताचे असणारे 24 अवतार, त्या 24 अवताराच्या कथा आपण पाहिल्या आणि त्यामधीलच एक असणारा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रयांचा, तो आपल्याला आज पाहायचा आहे। हे जे श्रीमद् भागवत आहे, हे श्रीमद् भागवत म्हणजे काय आहे? श्रीमद् भागवत म्हणजे साक्षात भगवंताचा शब्दरूप असणारा अवतार आहे। हे जे श्रीमद् भागवत आहे, यामध्ये साक्षात भगवंत आपल्याला भगवंताचं निजधाम गमन आज पाहायचं आहे। त्याच्यामध्ये भगवंत निजधाम गमनाला गेले, भगवंताने निजधाम गमन केलं म्हणजे हा असणारा परमात्मा गेला तरी कुठे, याचे 4 विकल्प केले जातात। हा परमात्मा कुठे गेला? हा परमात्मा याने आपला अवतार समाप्त केला। त्यामध्ये परमात्म्याने जी द्वारका निर्मिली होती, त्या द्वारकामध्ये परमात्मा कायमचा राहिला, त्याच ठिकाणी आजही आहे असं मानलं जातं। भगवंताने आपलं निजधाम गमन केलं म्हणजे आपला हा असणारा कृष्ण अवतार संपवला आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या रूपामध्ये ते उभे राहिले। भगवंताने निजधाम गमन केलं म्हणजे भगवंत या भागवतामध्ये भगवंताने शब्दरूप अवतार धारण केला। स्वकीयं यद्भवे तेजस तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्। कुठे गेला हा परमात्मा? स्वकीयं यद्भवेस्तेजस तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्। या भागवतामध्ये भगवंताने प्रवेश केला आणि तेच असणार आहे भागवत। भागवत म्हणजे भगवंताची एक वाङ्मयीन मूर्ती आहे। तेनेयं वाङ्मयीन मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनाश्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी। भगवंताचा असणारा हा शब्दरूप अवतार म्हणजे हे श्रीमद् भागवत। आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर हे श्रीमद् भागवताचं दर्शन घ्यावं, या असणाऱ्या श्रीमद् भागवताचं श्रवण करावं। सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी एवढं केल्यानंतर सुद्धा
आपल्या जीवनाची धन्यता होऊन जाते. मी सांगितलं आपल्याला हे जीवन जगत असताना आपल्या जीवनात अडचणी आहेत. अडचणी प्रत्येकाच्या जीवनात असतात. पण ज्यावेळेस आपण श्रीमद भागवत श्रवण करू, श्रवण केल्यानंतर या अडचणीकडे पाहण्याची एक दृष्टी आपल्याला येऊन जाते. अडचणीकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादाचं चरित्र पहा. यांच्या जीवनामध्ये कमी अडचणी नव्हत्या, पण एवढ्या अडचणी असताना सुद्धा राक्षसाच्या घरी जन्म घेतला, पण त्या ठिकाणी सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं. ज्याच्या असणाऱ्या राज्यामध्ये भगवंताचं नाव घेणाऱ्याला मारलं जायचं, त्या ठिकाणी या प्रल्हादाने भगवंताचं नाव घेतलं. अडचण कमी नव्हती का? एवढी अडचण. अनेक संतांची प्रमाण पहा, अनेक संतांना झालेल्या अडचणी पहा. त्यांच्या जीवनात सुद्धा अडचणी आहेत, आणि त्यांच्या अडचणी पाहिलं तर आपल्या अडचणी त्यांच्या पुढे काहीच नाही. पण एवढ्या अडचणी असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होते. आपल्याला 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मद्याः विघ्नै पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारभ्य उत्तम जनाम न परित्यजन्ति. 3 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला वर्ग आहे प्रारभ्यतेन खलु विघ्न भयेन नीचैः. म्हणजे हा जो वर्ग आहे, हा वर्ग आपण एखादा प्रवास सुरू केला, आपल्याला एखादं साध्य प्राप्त करायचं आहे, पण हे साध्य प्राप्त करत असताना आपल्याला कितीतरी अडचणीमध्ये येतील. मग आपल्याला साध्य पाहिजे नाही, आपल्याला कोणताच प्रवास सुरू करायचा नाही, ते एकाच जागेवर राहतात. हे सर्वात नीच. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचै. काहीतरी अडचणी आपल्या रस्त्यामध्ये, काहीच करायचं नाही, एकाच जागेवर स्थिर राहतात. यांच्या जीवनाची धन्यता होत नसते. म्हणजे सायकलवरून मी पडू शकतो, सायकलवरून पडून माझा हातपाय मोडेल, मग आपल्याला सायकलच शिकायची नाही. हे नीच माणसं. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः. त्याच्या पुढे सांगितलं जातं प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मद्याः. म्हणजे हा जो वर्ग आहे तो आपला प्रवास सुरू करतो, पण प्रवास सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये अडचण आली की आपला प्रवास संपवतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण सुरू केलेल्या मार्गामध्ये जर अडचणी येत नसतील तर आपण समजून जावं की आपला रस्ता चुकीचा आहे. आपले सर बसलेत. आपल्या रस्त्यामध्ये अडचणी येत नसतील तर आपला रस्ता चुकीचा आहे, पण आपल्या असणाऱ्या रस्त्यामध्ये सुरू केलेल्या प्रवासामध्ये अधिकाधिक अडचणी येत असतील तर आपण डोळे झाकून समजायचं आपण जो रस्ता निवडला ना तो योग्य रस्ता आहे. हे असणारे मध्यमवर्गीय. प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचैः प्रारभ्य विघ्न विहिता विरमन्ति मद्याः. काही काही जण फार साहसानं, फार धाडसानं वारीला येतात आळंदीला, आणि तो असणारा घाट पाहिला का परत माघारी येतात. त्या घाटामधून चालता येणार नाही, परत माघारी. म्हणजे सुरू करतात पण अडचण आली की परत फिरतात. आणि तिसरा वर्ग आहे, श्रेष्ठ प्रतीचा वर्ग आहे, विघ्नै पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारभ्य उत्तम जनाम न परित्यजन्ति. आपण सुरू केलेल्या प्रवासामध्ये किती अडचणी येऊ द्या, पण आपण आता प्रवास सुरू केला ना, तो प्रवास शेवटपर्यंत गेलाच पाहिजे. ते असणारं साध्य प्राप्त झालंच पाहिजे, याची धडपड ते करत असतात. ज्ञानोबारायांचं जीवन पहा, एवढ्या अडचणी होत्या ज्ञानोबारायांच्या जीवनात, पण त्या सर्व अडचणीवर मात केली आणि असे असणारे ग्रंथ या जगताला दिले. जोपर्यंत हा मनुष्य जन्म आहे तोपर्यंत या मनुष्य जन्माच्या धन्यतेची व्यवस्था माऊलींनी केली. तुकोबारायांच्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी होत्या, पण असे ग्रंथ दिले तुकोबारायांनी, असा गाथा दिला, जोपर्यंत हा मनुष्य जन्म तोपर्यंत आपल्या धन्यतेची व्यवस्था आहे. पुंडलिक रायांनी भगवंताला उभं केलं आणि भगवंताला सांगितलं, देवा कसे जरी आले ना यांना शुद्ध करायचं. खट नट यावे खट नट यावे खट नट यावे
कसेही असू द्या, खट्टनट यावे, शुद्ध होऊन या जावे. कसाही असो नाही तर कसाही असो, कसा असला तरी त्याला सुद्धा पुंडलिक रायामुळे त्याच्या धन्यतेची व्यवस्था पुंडलिक रायांनी केली. हाती घ्याल ते तडीच न्याल, हे असे असणार हे माणसं असतात. विघ्नये पुनः पुनः प्रतिहन्यमाना प्रारब्य उत्तम जनाम न परित्यजन्ति. हे असणारी बुद्धी आपल्याला या भागवतातून मिळत असते. आपल्या बुद्धीला मार्गदर्शनाची गरज असते, ते मार्गदर्शन भागवतातून मिळतं. रामायणामधून आपल्याला काय शिकायचं, आपल्याला मार्गदर्शन रामायणातून मिळतं. महाभारत हे प्रत्येकाच्या घरामध्ये महाभारत चालू आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जे भांडणं होतात ते म्हणजे काय आहे, एक प्रकारचं महाभारतच आहे. त्या महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णासारखे एक मार्गदर्शन करणारे असतात. आपल्याला ते कळाले पाहिजे, म्हणजे आपलं सुद्धा महाभारत हे संपूर्णत्वाला जाईल. हे असणारे अनेक ग्रंथ, या ग्रंथांमधून आपण आपल्या जीवनाकडे पाहायचं. आपलं जीवन सुधारवण्याचा प्रयत्न या ग्रंथांमधून आपण करायचा असतो. हे असणारे भागवत, व्यासांनी रचलेलं हे भागवत, व्यासांचं असणार हे वाङ्मय. व्यासांचं किती वाङ्मय, व्यासोच्चिष्ट जगत्रय. आज जेवढं काही वाङ्मय आहे, जेवढं काही संत साहित्य आहे, ते सर्व संत साहित्य हे व्यासांचं उष्ट आहे. उष्ट व्यासोच्चिष्ट जगत्रय हे असणारं भागवत व्यासांनी रचलं. हे का रचलं याचा आपण सर्व विस्ताराने कथाभाग ऐकून आलो. काल तात्यांनी प्रश्न विचारले, मला आनंद वाटला की तात्यांनी प्रश्न विचारले. कारण एवढे दिवस कथा सांगतोय, लोकांना प्रश्नच पडाना. मला वाटतं यांचा उद्धार झाला का काय. प्रश्न विचारल्यावर वाटतं काहीतरी शंका आहे, काहीतरी समजलं नाही, पण लोक ऐकून घेतात. मला वाटतं बरं ठीक. प्रश्न विचारल्याशिवाय आपले जेवढे काही ग्रंथ तयार झाले ते सर्व ग्रंथ प्रश्नामधून तयार झाले, संवादामधून ग्रंथ निर्मिती झाली. प्रश्न विचारले पाहिजेत. आता आम्ही बाहेरच्या कथा पाहतो, वृंदावनामध्ये कथा असतात, त्या ठिकाणी 4 तास 5 तास कथा असते. त्याच्यामध्ये पहिला 1 तास खाली जेवढे काही श्रोते आहेत त्यांना जे प्रश्न पडतात ते प्रश्न ते लिहितात आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना पोहोच करतात. ते पोहोचवल्यानंतर महाराज त्याचे उत्तर कथेमधून सांगतात. पहिला 1 तास त्याच्यामध्ये जातो. आहे का तयारी? आपल्याला याच्यामध्येच वेळ पुराणा, कुठे 1 तास घालवता. पण तात्यांनी प्रश्न विचारले. मला आनंद वाटला की तात्यांनी प्रश्न विचारले. हे भागवत म्हणजे काय, या भागवतामध्ये रामायण आहे का, या भागवतामध्ये महाभारत आहे का. हे भागवत म्हणजे या भागवतामध्ये सर्व ग्रंथाचा थोडा थोडा भाग आहे. या भागवतामध्ये रामायणाचा रामप्रभूंचा अवतार आहे, त्यांचं थोडं चरित्र 2 अध्यायामध्ये आहे. भागवताच्या 9व स्कंधामधील 2 अध्यायामध्ये रामप्रभूंचं थोडं चरित्र आहे, त्यांचा जन्म आहे. भागवतामध्ये आपण जी अश्वत्थाम्याची कथा पाहिली, कौरव पांडवांचं युद्ध पाहिलं, त्याच्यामध्ये विदुरजींचं चरित्र पाहिलं, हे महाभारतामधील थोडा भाग आहे. याला व्यासपीठ म्हटलं जातं कारण व्यासांनी असलेलं हे वाङ्मय रचलं. श्रीमद भागवताची ज्यावेळेस त्यांनी रचना केली त्यावेळेस त्यांच्या मनाला समाधान प्राप्त झालं. तेव्हापासून हे व्यासपीठ, आणि या व्यासपीठावरून वक्ता बोलत असतो. आणि व्यासांनी हे भागवत रचल्यामुळं जो असणारा कथाकार बोलतो त्यांना व्यास असं म्हटलं जातं, व्यासजी असं म्हटलं जातं. व्यासोच्चिष्ट जगत्रय. त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांगितलं, तुम्हाला पवित्र व्हायचं असेल ना तर तुम्ही कथा ऐका. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजरिया, भगवंताचं चरित्र गा,
त्याच्याशिवाय आपल्या मनाला शांती प्राप्त होणार नाही. व्यासांनी हे चरित्र गायलं आणि ज्यावेळेस हे चरित्र गायलं त्यावेळेस व्यासांनी आपलं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय समाप्त केलं. व्यासांचा शेवटचा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. आणि तेव्हापासून हे व्यासांचं भागवत सांगितलं जातं. जे सांगतात, ज्याच्यावर बसून सांगतात त्याला व्यासपीठ म्हटलं जातं. जे सांगतात त्यांना व्यासजी म्हटलं जातं. कीर्तनाच्या गादीला नारदजी किंवा नारदांची गादी असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे, आपण श्रीमद भागवतामध्ये नारदांचा पूर्वजन्म पाहिला. पूर्वजन्म झाल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ज्यावेळेस ते ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून अवताराला आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये वीणा होती आणि त्या वीणेवर ते भगवंताचं नामस्मरण करायचे. देवदत्ता मीना मिमा वीणा स्वर ब्रह्म विभूषिता. देवदत्ता मिमां वीणां स्वर ब्रह्म विभूषिता. तो वीणा प्राप्त झाल्यानंतर ते सर्वत्र भगवंताचं कीर्तन करत फिरायचे आणि तीच असणारी परंपरा नामदेवरायांपासून पुढे सुरू झाली आणि नामदेवरायानंतर ज्ञानोबारायांसारखे कीर्तनकार पुढे आले आणि तेव्हापासूनची असणारी परंपरा ही कीर्तनाची परंपरा. कीर्तनकार फेटा का बांधतात? प्रश्न विचारणारे फार जण असतात. तुम्ही बरोबर प्रश्न विचारले, पण काही काही उगाच प्रश्न विचारतात. महाराज कंबरच का बांधतात? त्यांचं पोट दुखत असेल. महाराज फेटाच का बांधतात? काही प्रश्न विचारते, पण याची उत्तरं आहेत. फेटा का बांधतात त्याचं कारण असं आहे, फेटा बांधण्यामागं की भगवान शंकरांपासून गंगा प्रकट झाल्या, ज्ञानगंगा, दोन्ही गंगा आहेत. मी याच्यावर आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर दिलं होतं. या गोष्टीवर निवाड्समध्ये मी याच्यावर लेक्चर दिलं. मला सरांनी सांगितलं याचं काय आहे ते सर्व सांग. मी याच्यावर एक लेक्चर घेतला होता. ते फेटा बांधण्याचं कारण माझ्या लक्षात येणार, मी लिहिलेलं होतं ते, पण ती पिंड असते भगवान शंकराच्या डोक्यावर. हा पांडुरंगाच्या डोक्यावर पिंड असते आणि ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा बोलत असताना ते बांधतात ना ती पगडी आपली, ती पगडी बांधल्यानंतर भगवान शंकराची पिंड त्यांच्या डोक्यावर आणि तिथून त्यांना असणाऱ्या मुखातून जे बोलतात ते पिंडीमधून येतं. तेव्हापासून ती फेटा बांधण्याची परंपरा. तो फेटा बांधल्यानंतर भगवान शंकरापासून गंगा प्रकट झाली, ती असणारी ज्ञानगंगा त्यांच्या मुखातून येते. हे असे अनेक कारणं आहेत, माझ्याकडे लिहिलेले आहेत ते, पण आता आपल्याला वेळ नसल्यामुळं मी सांगत नाही जास्त. भगवान श्रीकृष्णांचा आपण काल विवाह केला आणि विवाह केल्यानंतर आपल्याला आता भगवंताच्या राहिलेल्या काही लीला पाहायच्यात. भागवताचा एकादश स्कंद पाहायचा आहे, भगवंताचं निजधाम गमन पाहायचं आहे. त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा अवतार आपल्याला पाहायचा आहे. भगवंताचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांना प्रद्युम्न नावाचा मुलगा झाला. हा जो प्रद्युम्न नावाचा मुलगा आहे, जन्मलाबरोबर याचं अपहरण झालं. त्याची असणारी पहिली पत्नी, ती असणारी पत्नी त्या पत्नीला सांगितलं होतं, तुझा जो पती मारलेला आहे तो पुढच्या जन्मामध्ये परत येईल, तुझ्या जवळ येईल आणि तुझ्या जवळ आल्यानंतर तू सर्व असणाऱ्या विद्या त्याला शिकव. त्याचं अपहरण झाल्याबरोबर तिला सर्व विद्या तिने शिकवल्या आणि शंभरासुर नावाचा एक राक्षस होता, त्याचा त्याने वध केला आणि ही असणारी जोडी परत भगवंताकडे गेली. भगवंताचा असणारा मुलगा जन्मलाबरोबर एकटा गेला आणि नंतर आला तर सुनेला घेऊन आला. ही असणारी भागवतामध्ये कथा येते. त्याच्यानंतर भगवंताचे 16,108 विवाह झाले. ते 16,108 विवाह कसे झाले हे ऐकायचे का? भगवंताचे 16,108 विवाह झाले. एक एक विवाह सांगायचं म्हटल्यानंतर उशीर लागेल. सांगायचे का सगळे? नको. 16,108 विवाह झाले. त्याचं कारण भौमासुराने अनेक असणाऱ्या कन्या आपल्या तुरुंगामध्ये टाकल्या होत्या. त्या असणाऱ्या 16,100 कन्या त्याने तुरुंगात टाकल्या होत्या. भगवंत गेले. भगवंताने त्या भौमासुराचा उद्धार केला आणि त्या कन्या भगवंताला शरण आल्या. शरण आल्यानंतर त्यांनी भगवंताला सांगितलं, देवा आता आम्हाला कुणी स्वीकारणार नाही, मग काय करा, तुम्हीच आमच्याशी विवाह करा. मग भगवंताने त्या 16,100 कन्येशी विवाह केला आणि भगवंताचे मुख्य असणारे 8 विवाह, त्याच्यामध्ये रुक्मिणी मातेचा विवाह असेल, त्याच्यामध्ये सत्यभामाचा विवाह असेल, जांबवंती असेल,
हे असणारे भगवंताचे 16,108 विवाह झाले. भगवंताचा असणारा परिवार, भगवंताचा असणारा हा संसार सुरू झाला. भगवंताचा संसार पाहण्याकरता एक वेळेस नारदजी आले. भगवंताचा संसार कसा आहे पाहण्याकरता. पाहतायत तर भगवंताचा संसार 16,108 पत्नी आहेत. प्रत्येकाच्या घरात जा, गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना सारख्याच वस्तू आहेत, समान वस्तू. आपले महाराज सांगत असतात पहा, 16,108 चमचे, 16,108 खाटा, 16,108 वाट्या, 16,108 पोलपाट, 16,108 बेलणे, 16,108 गाद्या, सर्वांना सारखं 16,108 सगळ्यांना सारखा संसार त्यांनी पाहिला. आणि तो संसार पाहिल्यानंतर नारदजींनी भगवंताचं हे सामर्थ्यवान असणारं स्वरूप पाहिलं. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवंत त्यांना दिसले. कुठं भगवंत पूजा करतायत, कुठं भगवंत जेवण करतायत, कुठं काय करतायत, कुठं काय करतायत. 16,108 घरामध्ये भगवंताला पाहिलं. भगवंताच्या असणाऱ्या सामर्थ्याचं त्या नारदांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. भगवंताचा विवाह झाल्यानंतर, भगवंताचे नातू पंतू आल्यानंतर भगवंताचा आणि रुक्मिणी मातेचा संवाद येतो भागवतामध्ये. भगवंत रुक्मिणी मातेला म्हणतायत, अगं रुक्मिणी, आपला विवाह झाला, पण आपला विवाह फारच गडबडीमध्ये झाला. किती गडबड होते आपल्या विवाहामध्ये. उशीर झाला, 10:30 वाजले, एवढ्या गडबडीत त्यांनी विवाह लावून दिला. तुला काय विचार करायला संधी भेटली नाही. तू एक काम कर, कधी नातू पंतू झाल्यानंतरचा हा त्यांचा संवाद आहे. रुक्मिणी मातेला म्हणतायत, रुक्मिणी, आपला विवाह झाला, तुला वेळ मिळाला नाही, तू एक काम कर, मी तुला आत्ता वेळ देतो. शिशुपाल बघ, अगं श्रीमंत आहे, दिसायला छान आहे. माझ्याकडे पाहिलं तर मी मुलगा कोणाचा यातच शंका, मी नंदाचा, यशोदेचा का वसुदेव देवकीचा याच्यामध्ये शंका. माझ्याकडे पाहिलं तर मी श्यामवर्णी, दिसायला एवढा छान नाही. बरं आणखी पाहिलं तर धन पण एवढं म्हणावं तसं नाही. तुला त्यावेळेस वेळ मिळाला नाही, पण आता मी तुला वेळ देतो. तू एक काम कर, शिशुपालाशी विवाह कर. जेवढा काही खर्च येईल दोन्ही साईडचा खर्च मी करतो. तुमचं लग्न लावून देतो. मी विनंती करतो, लग्न करून घ्या. ज्यावेळेस रुक्मिणी मातेने हे ऐकलं, रुक्मिणी मातेला वाटलं आता भगवंत आपला त्याग करेल. आणि रुक्मिणी मातेला चक्कर आली. रुक्मिणी माता खाली पडल्या. खाली पडल्यानंतर भगवंताने पाणी शिंपडवलं आणि उठवलं. रुक्मिणी माता म्हणायला लागले, देवा, अहो हे काय बोलता. त्यावेळेस भगवंताने सांगितलं रुक्मिणी मातेला, अगं रुक्मिणी, अगं मी मस्करी करत होतो, मी चेष्टा करत होतो. रुक्मिणी माता म्हणते, देवा, चेष्टेमध्ये सुद्धा मला तुमचा वियोग सहन होणार नाही, परत असं बोलायचं नाही. तो असणारा भागवतामध्ये सुंदर त्यांचा प्रसंग येतो. त्यानंतर त्यांचा असणारा मुलगा अनिरुद्धाचं लग्न लावलं. बलराम दादा हे एक वेळेस कौरवावर रागवले, त्याच्यामधून सांबांचा विवाह झाला. राजसूय यज्ञ करण्याचा ठरला आणि राजसूय यज्ञामध्ये जरासंधाचा भगवंताने उद्धार केला, त्या शिशुपालाचा उद्धार केला. आणि शेवट असणारं भागवतामध्ये सुदामदेवांचं चरित्र येतं. हे जे सुदामदेव आहेत हे भगवंताचे असणारे मित्र, भगवंताचे असणारे परममित्र. भगवंताचे 3 मित्र आहेत. त्याच्यामध्ये एक सुदामदेव, एक उद्धवजी आणि आणखी एक जण आहेत. असे 3 मित्र भगवंताचे. हे जे सुदामदेव आहेत आणि हे जे भगवंत आहेत, आपल्या असणाऱ्या गुरुकडे म्हणजे सांदीपनी ऋषींकडे यांची भेट झाली. आणि भेट झाल्यापासून हे असणारे मित्र सुदामदेवांचं जीवन पहा आणि भगवान श्रीकृष्णांचं जीवन पहा. दोघांच्या जीवनामध्ये जमीन आसमानासारखा फरक. भगवान श्रीकृष्ण पाहिले तर अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारे, द्वारकेचे असणारे राजे असणारे. आणि सुदामदेव पाहिले तर एकदम दरिद्री. त्याचं कारण आपल्याला पुढे पाहायचं आहे. पण हे जे सुदामदेव आहेत घरामध्ये खायला नाही, उंदीर सुद्धा ज्यांच्या घरात जात नाही. उंदीर विचार करतो यांच्या घरात जावं तरी कसं, यांनाच खायला काही नाही, आपण यांच्या घरामध्ये जावं, एखादा दाणा खावा. उंदीर सुद्धा त्यांच्या घरात जायला लाजत होता.
एवढी असणारी दरिद्री सुदामदेवांकडे, पण एवढे दरिद्री असताना सुद्धा भगवंताचं स्मरण करायचे, भगवंताचं ध्यान करायचे. सुदामदेवांचं जे चरित्र आहे, या चरित्रामधून एक उपदेश मिळतो. काय? साधकाचं जीवन कसं असावं. जो साधक आहे त्याचं जीवन कसं असलं पाहिजे. अनुकूलता नसली तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण कायम पाहिजे. अनेक असणारे संतांच्या जीवनामध्ये सुद्धा एवढ्या अडचणी होत्या, पण भगवंताचं नामस्मरण कायम होतं. शबरी मातेचं जर चरित्र पाहिलं, शबरी माता पूर्वजन्मामध्ये एका फार मोठ्या राजाच्या राणी होत्या. आणि राजाच्या राणी म्हटल्यानंतर ऐश्वर्य सर्व काही. एक वेळेस तो राजा आणि राणी म्हणजे शबरी माता प्रयागराजला तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्यांचा मोठा शामिना वगैरे, आता ऐश्वर्य गेल्यानंतर हा जो राजा आहे काहीतरी काम निघालं, बाहेर गेला. त्याच असणाऱ्या राजाच्या मोठ्या शामिन्याच्या शेजारी एक असणारा वैष्णव होता. त्याची असणारी छोटी झोपडी होती आणि त्याच्यामध्ये तो भगवंताचं नामस्मरण करायचा. हरी शरणम 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 हरी शरणम. सुंदर असणारं भगवंताचं नामस्मरण तो असणारा वैष्णव त्या ठिकाणी करत होता. ही असणारी राणी महालामध्ये होती. राजेसाहेब बाहेर गेले. ते असणारं वैष्णवाचं भजन या राणीच्या कानावर आलं. ही राणी सात्विक होती. तिनं विचार केला, राजेसाहेब बाहेर गेले, आपण इथं बसूस तर वैष्णवामध्ये जाऊ भजन करायला. उठली आणि त्या वैष्णवाच्या झोपडीमध्ये गेली. वैष्णवाच्या झोपडीत गेली. भजन सुरू झालं. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. सुंदर भजन सुरू झालं आणि भजन सुरू झालं. थोड्या वेळ भजन झालं. तेवढ्यामध्ये हा असणारा राजा बाहेर गेलेला राजवाड्यात आला. राजवाड्यात आल्यानंतर त्याने सेवकाला विचारलं, अरे ती कुठं गेली रे, ती कुठं गेली, ती माहिती ना तुम्हाला, ती कुठं गेली. त्यावेळेस त्या सेवकाने सांगितलं, महाराज अहो आपल्या असणाऱ्या राणीसाहेब शेजारी वैष्णव आहेत, त्या वैष्णवामध्ये भजनाला गेली. ऐकल्याबरोबर त्या राजाला आला राग आणि तो असणारा राजा म्हणायला लागला, अरे एवढ्या मोठ्या राजाची राणी त्या भिकारड्यासोबत जाते भजनाला, ही काय साधी आहे का. मी असणारा एवढा मोठा राजा मला सोडून तिकडे गेली आणि भजन करत बसली. जो मनुष्य भावयुक्त असतो त्या मनुष्याला भिकाऱ्यामध्ये सुद्धा साधू दिसतो आणि जो मनुष्य भावहीन असतो त्याला साधूमध्ये सुद्धा भिकारी दिसतो. याला त्या साधूमध्ये भिकारी दिसला. राजेंद्रदासजी म्हणतात ना, भाव नहीं तो मधुबन निधी बन लगते हे वीरान, भाव होवे तो पाषाणों से भय प्रगटे हे भगवान भाव के.
वश में है भगवान, भाव के वश में है भगवान. भगवंताला बाकी काय लागतो? गिरिधर लाल तो भाव का भूका. गिरिधर लाल लो भाव का भूका. लाल तो भाव का भूका. गिरिधर लाल तो भाव का भूका. राग कला नहीं जानत तुका. राग कला नहीं जानत तुका. क्या गाऊं कोई सुनने वाला. क्या गाऊं कोई सुनने वाला. क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवंताला बाकी काही लागत नाही. गिरिधर लाल तो भाव का भूका. राग कला नहीं जानत तुका. गिरिधर लाल तो भाव का भूका. भगवंताला बाकी काय लागत नाही. किंवा तुकोबा राय सांगतात, अंतरीची घेतो गोडी गोडी. अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी गोडी. अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची भावाची. देव स्वरा देव स्वरा. देव स्वरा देव स्वरा. देव स्वरा देव स्वरा. पाय जोडी भावाची. पाय जोडी भावाची. देव स्वरा देव स्वरा. देव स्वरा देव स्वरा. स्वरा देव स्वरा देव स्वरा. देव स्वरा. भगवंताला काहीच लागत नाही. पाहे जोडी भावाची भावाची. फक्त आणि फक्त भाव. तू का म्हणे नको वर पंग देवा. आतमध्ये जे आहे ते मला लागतं. पण त्या असणाऱ्या साधूमध्ये त्याने भिकारी पाहिला. त्या साधूला भिकारी म्हटला. आपल्या असणाऱ्या राणीला बोलवायला लावलं. राणी आल्यानंतर नको नको ते बोलला आणि तो झोपी गेला. पण त्या असणाऱ्या राणीला रात्रभर झोप आली नाही. ती रात्रभर विचार करते, अरे या भजनाला आडवं काय आलं. आपली असणारी उच्च जात, हे असणार आपलं पद, हे असणारं कुळ. रात्रभर विचार केला. सकाळी पहाटच उठली आणि प्रयागराजला स्नानाला गेली. स्नान करायला गेल्यानंतर तिने प्रयागराजला एकच विनंती केली, हे देवा, म्हणा येईल तो जन्म देई. भल ते कुळी भल ते ठाई. ते मी तुझं साकड घालत नाही. पण देवा, हृदयी उणे तुवा नवजावे. मला भजनाला जर उंच जात पद कुळ आडवं येत असेल ना, तर पुढच्या जन्मामध्ये मला नीच कुळात, नीच पदात आणि नीच जातीमध्ये जन्म दे. तीच असणारी शबरी. तिनं जी उडी मारली परत वर आली नाही. ती शाबर कुळातील शबरी. नीच असणाऱ्या जातीमध्ये तिचा जन्म झाला. बरं, जन्म झाल्यानंतर सुद्धा तिला अडचणी कमी नव्हत्या. जन्म झाल्यावर ज्यावेळेस त्यांचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर त्यांच्या घरासमोर अशी बोकडाची रांग लावली. तिनं विचारलं, आई
हे बोकडं कशा करता? अगं तुझं लग्न आहे, मग पाहुण्यांच्या मेजवानी करता हे बोकडं आणली. माझ्या असणाऱ्या लग्नानं जर या जीवांचा जीव जात असेल नाही तर मला लग्नच नाही करायचं. हे सुद्धा शबरीत म्हणू शकते, मला लग्नच नाही करायचं. कशी लग्न करत नाही? अगं तुझ्या लग्नाकरता मी 5 एकर दिले तर तू कसं लग्न करीत नाही? तुला लग्न करावाच लागेल. पण ती शबरी होती, रात्रीच्याच पळाल्या. हे असणारे सर्व पाहुणे मंडळी त्यांच्या मागे लागले. पुढं पळाल्या त्यांच्या लक्षात आलं आपल्याला पकडवतील. मग त्या ठिकाणी एक मेलेला उंट होता. त्या मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये ही असणारी शबरी 2 दिवस राहिली. आणि 2 दिवसानंतर त्या उंटाच्या पोटातून बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस ती मातंग ऋषींकडे गेली, त्या ऋषींना त्या असणाऱ्या शबरीला सर्व वृत्तांत विचारला, तुम्ही कशा आल्या काय? त्यावेळेस या असणाऱ्या शबरीने हे सर्व सांगितलं. त्यावेळेस ते ऋषी म्हटले शबरीला, अगं शबरी, 2 दिवस तू असणाऱ्या त्या मेलेल्या उंटाच्या पोटामध्ये राहिली, तुला घाण नाही का वाटली? तुला घाण वास नाही का आला? त्यावेळेस त्या शबरीने जे उत्तर दिलं ना, ती फार गोड आहे. शबरी माता म्हणते, अहो महाराज, या संसाराच्या घाणीपेक्षा ती खाण फार बरी. ह्या गाणीला तुम्ही काय करता? या असणाऱ्या सर्व घाणीला सोडून मी तिथं आले. म्हणजे संताच्या जीवनामध्ये, साधकाच्या जीवनामध्ये अडचणी फार असतात, पण एवढ्या अडचणी असल्या तरी सुद्धा आपलं जे भजन आहे या भजनामध्ये खंड पडत नाही. सुदाम देवांच्या चरित्रात एवढी त्यांना दरिद्रता सांगितली, पण एवढे गरीब असताना सुद्धा आपलं भजन कायम चालू आहे. भजनामध्ये खंड पडू दिला नाही. गावामधून त्यांना भिक्षा मिळायची, पण कलियुगामध्ये गरिबाची थट्टा व्हायला लागली. त्यावेळेस त्या सुदाम देवांना धन मिळायला अडचण होऊ लागली. हुशार फार, विद्वान फार, पण दरिद्री होते. घरामध्ये संपत्ती नव्हती. गावामधून जी भिक्षा मिळायची ती सुद्धा भिक्षा आता मिळायला बंद झाली. गावातले आता भिक्षा देत नव्हते, उलट त्यांची टिंगल करायची. त्यावेळेस घरी आल्यानंतर त्यांची असणारी पत्नी म्हटली सुदामदेवांना, अहो आपले गावकरी कसे हो, आपल्याला भिक्षा पण वाढत नाही, त्यांना शाप द्यायचा. त्यावेळेस सुदामदेवानं सांगितलं, आपण शाप द्यायला आपण काय कृतज्ञ आहोत का? आपण कृतज्ञ आहोत. आपल्याला एवढ्या दिवस त्यांनी भिक्षा दिली, आता 2-4 दिवस भिक्षा दिली नाही, मग आपण शाप द्यायचा का? आपण काय भस्मासुर आहोत? आपण असं करायचं नाही. आपली वृत्ती अशी नाही. आपण ब्राह्मण आहोत, आपल्याला आत्ता देत नाहीत, पण इथून मागे तर दिलं ना. त्यावेळेस त्यांच्या पत्नीने सांगितलं, हो हे सर्व खरं आहे, पण आपल्याला 4 दिवस झालं आपल्या घरामध्ये काहीच नाही. आपण दोघे उपाशी राहू, पण आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत त्या मुलांचं काय? त्या मुलांच्या पोटा पाण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आपल्या गावातले तर काही देईनात. त्या गावातल्यांचा मला राग आला. सुदामदेवांनी सांगावं, अगं एवढ्या दिवस ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्यावर राग धरून कसं चालायचं? कृतज्ञ आणि कृतज्ञ या 2 गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कृतज्ञ म्हणजे आपली जी संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती ही कृतज्ञताशील आहे. प्रत्येक असणाऱ्या केलेल्या उपकाराची जाण ठेवणारी आपली संस्कृती आहे. आणि जो असणारा व्यक्ती, जो असणारा मनुष्य केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही, त्याला शास्त्रामध्ये फार घाण म्हटलंय. किती घाण म्हटलंय? एक वेळेस अशी सायंकाळची वेळ होती. एक असणारी माता माऊली स्मशानभूमीमध्ये गेली. एक मनुष्य रस्त्याने जात होता. जाताना लांबूनच त्याने पाहिलं की स्मशानभूमीमध्ये कोणीतरी जाते. कशाला एवढ्या उशिरा जात असेल? तिथं काही नाही. ही असणारी माता माऊली कशाला जात असेल? लांब उभा राहिला आणि लांब उभा राहून पाहायला लागला, हात कशाला गेला. लांबून पाहतोय आणि लांबून पाहताना त्यांनी पाहिलं त्या असणाऱ्या स्त्रीच्या हातामध्ये एक कावळा होता. कावळा, तो असणारा कावळा तिने फाडला, तो असणारा चिरला आणि त्याचं जे मांस आहे ते मांस हातामध्ये घेतलं. एकतर आपल्या संस्कृतीमध्ये कावळा निषिद्ध, त्याच्यामध्ये कावळ्याचं मांस तर अत्यंत निषिद्ध. ते हातामध्ये घेतलं, ते तिला शिजवायचं होतं. मग शिजवण्याकरता काय पाहिजे? त्या ठिकाणी मेलेल्या माणसाची एक कवटी होती, ते कवटी घेतली, त्याच्यामध्ये कावळ्याचं मांस टाकलं. आता त्याच्यामध्ये काहीतरी द्रव्य पाहिजे. तिच्याकडे दारू होती, ती असणारी दारू तिने त्याच्यामध्ये ओतली. आता आपल्याला याच्याकरता अग्नी पाहिजे. त्या ठिकाणी एक मेलेलं प्रेत होतं,
ते प्रेत जळत होतं, त्या असणाऱ्या प्रेतावर हे असणारी कवटी ठेवली ज्याच्यामध्ये कावळ्याचं मांस आहे. त्याने लांबून पाहिलंय काय चाललंय, आणि एवढं झाल्यानंतर त्या असणाऱ्या स्त्रीने याच्यामध्ये काही घाण पडू नये म्हणून आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि उलट करून ठेवले. त्याला आश्चर्य वाटायला लागलं, कुतूहल वाटायला लागलं. तो विचार करतोय, अरे हिने जो कावळा धरला तो कसा आहे, घाण आहे. त्याचा असणारा मांस कसा आहे, मांस घाण आहे. बरं तिनं जी कवटी घेतली ती कवटी कशी आहे, कवटी घाण आहे. त्याच्यामध्ये जे द्रव्य टाकलं, जी दारू टाकली ती सुद्धा घाण आहे. ज्याच्यावर शिजवण्याकरता ठेवला तो अग्नी कसा आहे, घाण आहे. या सर्व वस्तू घाण आहेत आणि याच्यामध्ये घाण पडू नये म्हणून पायातल्या आपल्या चपला उलट ठेवल्या. याच्यापेक्षा जगामध्ये घाण असेल तरी काय. कुतूहल वाटलं, जवळ गेला आणि जवळ जाऊन त्याने विचारलं, तुम्ही हे सर्व केलं, मी सगळं पाहिलं, पण आता याच्यामध्ये याच्यापेक्षा घाण काय पडेल. त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं, अहो या जगामध्ये याच्यापेक्षा सुद्धा एक गोष्ट घाण आहे. काय, केलेल्या उपकाराची जाण न ठेवणारा जो व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीची नजर याच्यापेक्षा घाण आहे. म्हणून मी असणार या चपला उलट्या ठेवल्या. पण आपली संस्कृती अशी नाही, केलेल्या उपकाराची जाण ठेवणारी आपली संस्कृती आहे. गुढीपाडव्याला आपण कशाची पूजा करतो, गुढीपाडव्याला माता माऊल्या, गुढीपाडव्याला बांबूची पूजा करतो. नागपंचमीला कशाची पूजा करतो, नागपंचमी आवाज येणार मला, कशाची, वारुळाची म्हणजे नागाची पूजा करतो. बैलपोळ्याला कशाची पूजा करतो, नवऱ्याची. बैलपोळ्याला बैलाची पूजा करतो. ही काय आहे, ही आपल्या संस्कृतीमध्ये कृतज्ञताशील आहे. आपली संस्कृती याच्यापासून आपलं रक्षण व्हावं, एक कृतज्ञता आहे यांच्या प्रती. त्यावेळेस त्या सुदामदेवाने सांगावं त्यांच्या पत्नीला, अगं आपली संस्कृती ही कृतज्ञशील आहे, आपण असं वागून चालायचं नाही. यांनी आपल्यावर एवढा उपकार केला, आपण त्यांना शाप देता कामा नाही. काय करायचं, आपल्या मुलं पहा, आपल्या मुलांना खायला काही नाही, 4 दिवस झाले उपाशी झोपतायत. आम्ही त्यांना सांगतो आपल्याला उपवास आहे, आपल्याला एकादशी आहे, आपल्याला गीता जयंती आहे. 4 दिवस गेले आमचे याच्यामध्ये, पण आता नंतर काय, काहीतरी केलं पाहिजे, यांच्या पोटा पाण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस त्यांची असणारी पत्नी ती सुशीला म्हणते त्यांना, अहो मी ऐकलं होतं की तुमचा असणारा मित्र हा द्वारकेचा राजा आहे, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, द्वारिकाधीश. तो असणारा द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे. हो म्हणे, मित्र आहे. मग काय करायचं, तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे कशा करता, मागण्याकरता. अगं हे बघ सुशीला, माझी असणारी भक्ती आहे, पण माझी भक्ती ही मागण्याकरता नाही. मी भगवंताची भक्ती केली, भगवंताकरता माझी भक्ती आहे. भगवंताला काहीतरी मागावं याच्याकरता मी भक्ती करत नाही, मी जात नसतो. त्यावेळेस त्यांच्या पत्नीने सांगितलं, मागण्याकरता नका जाऊ, पण तुम्ही बरेच दिवस झाले त्यांची आठवण काढत होतात, त्यांच्या असणाऱ्या भेटीला जा, भेट घ्यायची म्हणून जा. बर 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 तसं म्हणते तर जातो मी. खूप दिवस झालं मलाही आठवण येत होती, जातो त्यांच्या भेटीला. पण मोठ्या लोकांकडे जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये, मित्राकडे जाताना असं जाऊ नये. तो द्वारकेचा राजा आहे, मोकळ्या हाताने कसं जाऊ, काहीतरी नेलं पाहिजे. काय न्यावं. त्यावेळेस त्या असणाऱ्या सुशीलाने सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, याची व्यवस्था मी केली. काय व्यवस्था, घरामध्ये गेली. घरामध्ये गेल्यानंतर डब्यावर डबा, डब्यावर डबा, डब्यावर डबा, असा एक वरून एक डबा काढला आणि त्या डब्यामध्ये थोडेसे असणारे पोहे होते. ते पोहे काढले आणि सुदामदेवांकडे दिले. सुदामदेव म्हणतात, अगं आपल्या घरामध्ये 4 दिवस झाले हे असणारे मुलं उपाशी आहेत, 4 दिवस भुकेने हे व्याकुळ झाले, आणि तू एवढे असणारे पोहे असे वर ठेवले. तुझं असं कसं मातृ हृदय आहे, तुला आई कसं म्हणावं. त्यावेळेस तिने सांगितलं, अहो मी आई आहे, पण आईच्या आधी मी एक भगवंताची भक्त आहे, भगवंताची सेवा करणारी मी एक भक्त आहे. मला माहित होतं कधीतरी अशी वेळ येईल, तुम्हाला भगवंताकडे जावं लागेल, आणि तेव्हापासून हे असणारे पोहे मी थोडेसे बाजूला ठेवलेले आहेत, हे तुम्ही घेऊन जा.
त्यावेळेस सुदामदेवांना आनंद वाटलं, काय भगवंतानी मला असणारी पत्नी दिली, माझ्यापेक्षा भगवंताची जास्त सेवा करणारी पत्नी मला दिली. तेवढे असणारे पोहे घेतले, ते असणारे पोहे आपल्या असणाऱ्या उपरण्यामध्ये बांधले आणि उपरण्यामध्ये बांधून आता भगवंताकडे निघायचं आहे. आणि भगवंताकडे निघण्याकरता बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या पत्नीने त्यांना ओवाळलं आणि म्हटले निघा. हळूहळू बाहेर आले. त्यांच्या पत्नीला भीती वाटते. मीच सांगितलं यांना जाण्याकरता, यांचं शरीर पाहिलं तर शरीरामध्ये ताकद नाही, हे जाताना व्यवस्थित गेले पाहिजे, यांना काही झालं नाही पाहिजे. आणि सुदामदेव आपले बाहेर निघाले. आणि बाहेर निघाल्यानंतर हळूहळू चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। गाते गाते चले मन में हरे कृष्ण हरे राम, जाते गाते चले मन में हरे कृष्ण हरे राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे रामा राम रामा, हरे हरे, हरे रामा राम रामा, हरे हरे। ओ कांधे पे डोरी गले लटकाए, चावल की पोटली बगल में दबाए, चलते चलते पहुँचे, चलते चलते पहुँचे वो द्वारका धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे रामा राम राम, हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे। सुदामदेव असणारे भगवंताचं नामस्मरण करत करत हळूहळू निघाले. द्वारकेला जायचं आहे. द्वारका किती लांब आहे माहीत नाही, पण आता जायचंय, भगवंताचं दर्शन घ्यायचं, आपल्या असणाऱ्या मित्राचं दर्शन घ्यायचं. निघाल्यानंतर शरीर कृश झालेलं होतं. मधीच थोडी चक्कर येऊन पडल्यानंतर भगवंताला काळजी लागली आणि भगवंताला सांगितलं त्यांना घेऊन या. गरुडजी गेले, त्यांना द्वारकेमध्ये आणल्यानंतर त्यांना जाग आली तर पाहिलं, मला ज्यावेळेस चक्कर आली त्यावेळेस मी चांगल्या उन्हामध्ये होतो, आता पाहतोय तर चांगल्या बागेमध्ये आहे. भगवंताची असणारी लीला असेल. उठल्यानंतर आपलं असणारं तोंड धुतलं आणि तोंड धुतल्यानंतर एका सेवकाला विचारलं, हे गाव कोणतं? त्यांनी सांगितलं ही द्वारका आहे. आनंद वाटला, अरे द्वारका एवढी जवळ आहे, माहीत असतं तर आधी चालू असतो, मला माहीत नव्हतं. द्वारका आहे. तुम्ही कोण? मी कृष्णाचा मित्र. कृष्ण कोण? या ठिकाणचे जे राजे आहेत ना, त्यांचा असणारा मित्र. त्यावेळेस तो म्हणायला लागला, अरे या ठिकाणचे राजन तुमचे मित्र? त्यांचे कपडे पाहिले तर फाटलेले कपडे, ते उपरणं. तुमचे मित्र? एवढे मोठे माणूस, तुमचा मित्र कसा? अहो खरंच आमचा मित्र आहे, कृष्ण आमचा मित्र आहे. कृष्ण म्हणू नका, अहो तो साधारण आहे का? राजाधिराज असे विशेषण लावलं जातं, काहीतरी विशेषण लावा. फक्त कृष्ण म्हणू नका, एकेरी हाका मारू नका. आणि काही सांगता कसं, एवढा मोठा माणूस तुमचा मित्र? जाऊ द्या, तुमच्याशी बोलायचंच नाही, निघून गे. सुदामदेवांना हे प्रश्न पडायला लागला, या माणसाने मला ओळखलं नाही, पण कृष्ण मला ओळखील का नाही? मनामध्ये शंका आहे. पण भगवंताचं भजन करत करत त्या असणाऱ्या राजवाड्यात समोर आले. भगवंताच्या दर्शना करता त्या ठिकाणी ज्ञानी, तपी, जपी सर्व असणारे पाहिले एका लाईन मध्ये उभा.
पण सुदामदेव म्हटले आपल्याला लाईनीत उभं नाही नाहीच. ते असणारे द्वारपाल होते, तिथं जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर आत जाण्याचा प्रयत्न करायला लागले. त्या द्वारपालांनी अडवलं. कुठे चालले? आतमध्ये चाललो. आत काय आहे? माझा मित्र आहे. कोण मित्र? कृष्ण माझा मित्र. कृष्ण म्हणू नका, मग नंद नंद आनंद गण गोपपती रास रासेश्वर द्वारिकाधीश राजाधिराज महाराज. अहो एवढे विशेषण लावले जातात आणि तुम्ही कृष्ण म्हणता? अहो हो, तोच माझा मित्र आहे, त्याला भेटण्याकरता आलो. भेटण्याकरता आला? तुमचे कपडे पहा, तुम्ही एवढ्या माणसाला भेटायला आला? काही कसं बोलता? तुम्हाला काही पाहिजे असेल तर आम्हाला सांगा, तुम्हाला देऊन टाकतो, परत जा. एवढी भेट तुम्हाला होणार नाही. त्यावेळी सुदामदेवांना राग आला. माझ्या कपड्यावर जाऊ नका आणि भगवंताला मागायला आलो असेल असा गैरसमज करून घेऊ नका. भगवंताचं भक्त आहे, त्यांना भेटण्याकरता आलेलो आहे. जोपर्यंत त्यांची भेट होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणाहून जाणार नाही. त्याच ठिकाणी बसले. दुसरा म्हटला, अरे कपडे फाटके आहेत पण साधू आहे, भक्त आहे, भगवंताला सांगितलं पाहिजे. नाव काय तुमचं? मग त्यांनी नाव सांगितलं. माझं नाव सुदाम. भगवंताला नाव सांगा. मग हे असणारे द्वारपाल, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहर सजा करके कह दो, एक बार मोहर सजा कर से कह दो, मिलने सका बद नसीब आ गया है, मिलने का नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। ते असणारे द्वारपाल आतमध्ये गेले. आतमध्ये भगवंत काहीतरी कामामध्ये होते. आतमध्ये का आलात? काही नाही, आपल्या असणाऱ्या राजवाड्यासमोर एक असणारा दरिद्री माणूस आलाय. अंगावर कपडे नाहीत, जेवढे आहेत ते सुद्धा फाटलेले आहेत, गाठण मारून आलेला आहे. कोण आहे माहीत नाही. नाव काय सांगितलं? त्याने नाव सुदामा सांगितलं. भगवंत कामामध्ये होते, फक्त कान होते. ज्यावेळेस सुदामा नाव ऐकलं, सगळं काम सोडून दिलं आणि भगवंत पळत पळत बाहेर आले. भगवंत पळाले म्हणून सर्व असणारे त्यांच्या पत्न्या भगवंताच्या मागं पळायला लागले. भगवंत पळतायत म्हणजे कुणीतरी पाहुणा असला पाहिजे, त्यांचा खास असला पाहिजे. मग जेवढं पूजेचं साहित्य लागेल, कुणी काय घेतंय कुणी काय घेतंय, सर्वजण भगवंताचे मागे पळाले. भगवंत पळत पळत बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सुदामदेवांना पाहिलं, एवढा आनंद झाला. जवळ गेले, त्यांना कडकडून असणारी मिठी मारली आणि त्यांना असं फिरवलं. आनंद झाला. आतमध्ये त्यांना आणल्यानंतर त्यांची असणारी पूजा केली आणि पूजा करून त्यांचा संवाद झाला. त्यांना गंध लावला. गंध लावल्यानंतर जे स्त्रीक्षय होतं ते यक्ष स्त्री केलं. त्याचं कारण होतं, कारण काही असणाऱ्या चोरांनी, ज्यावेळेस ते सांडीपणी ऋषींकडे होते त्यावेळेस काही चोरांनी एका असणाऱ्या साध्वी असणाऱ्या म्हाताऱ्या असणाऱ्या आजीकडे चोरी केली. साध्वी होती आणि चोरी केल्यानंतर तिचं जेवढं द्रव्य होतं तिच्याकडे ते चोरी केलं आणि चुकून त्यांच्याकडे ते असणाऱ्या साध्वीचे काही चणे होते, ते चणे चोरण्यात आले आणि ते द्रव्य चणे घेऊन जायला निघाले. जाताना त्यांच्या लक्षात आलं, हे चणे बी चोरण्यात आले. मग आपल्या काही कामाचे नाहीत, त्या आश्रमामध्ये सांदीपनी ऋषींच्या आश्रमात टाकून दिले, निघून गेले. ज्यावेळेस ही साध्वी परत आपल्या त्या झोपडीत आली, आल्यानंतर पाहिलं आपल्या असणाऱ्या झोपडीमध्ये चोरी झाली. झोपडीत चोरी झाली, द्रव्य गेलं जाईना का.
पण तिच्या आवडीचे असणारे चणे गेले होते. त्या साध्वीला चणे फार आवडायचे. तेवढेच चणे तिच्याकडे शिल्लक होते. त्यावेळेस त्या साध्वीने शाप दिला, जो कोणी हे चणे खाईल त्याला 18 विश्वदरिद्रता प्राप्त होईल. आणि तेच असणारे चणे त्या संदीपनी ऋषींच्या आश्रमात पडले होते. त्यांच्या मातेने ज्यावेळेस त्यांना वनात जाण्याकरता लाकडं गोळा करण्याकरता पाठवलं, त्यावेळेस ते चणे दिले. आणि सुदामदेव हे ब्राह्मण होते. त्यांना ते चणे पाहिलं की लक्षात आलं, हे चणे खाल्ल्यानंतर 18 विश्वदरिद्रता प्राप्त होईल. मी या दरिद्री झालो तरी चालेल, मी गरीब झालो तरी चालेल, पण अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा गरीब झाला नाही पाहिजे. कारण तो गरीब झाला, सगळं जग गरीब होईल. म्हणून ती असणारी चणे त्यांनी खाल्ली. श्रीक्षय होतं. चंदन लावताना यक्षस्त्री झालं. त्यांना जे द्यायचं होतं त्यांना देऊन टाकलं. 4-5 दिवस ते राहिले आणि 4-5 दिवसानंतर पुन्हा आपल्या नगरीमध्ये आले. आणि नगरीमध्ये आल्यानंतर त्यांना काय दिलं? आपले संत महात्मे ते प्रमाण ब्राह्मण दुखे दरिद्रे पीडिला. सुदाम ब्राह्मण दुखे दारिद्र्य पीडला. गोष्टी कोये घेऊन या गाव सोनियाचा त्याचे चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामदेवांना जे द्यायचं होतं ते भगवंताने देऊन टाकलं. सुदामदेव गेल्यानंतर ती असणारी सोन्याची नगरी पाहिली. त्यांची असणारी पोहे भगवंतांनी खाल्ली. तो प्रसाद खाल्ला. सुदामदेवाचं असणारे विलक्षण चरित्र या भागवतामध्ये, भागवताच्या दशम स्कंदामध्ये शेवटला येतं. आणि याच्यानंतर हे जे भगवंत आहेत, ह्या भगवंताचा असणारा गोपाळ व पांडव यांच्याशी एका ठिकाणी पुन्हा भेट झाली. त्यांचा संवाद भागवतामध्ये येतो. यानंतर वसुदेवांनी एक यज्ञ ठेवला. त्या यज्ञामध्ये भगवंताने त्यांची जी असणारी 6 मुले मारली होती, ती असणारी 6 मुले परत केली. आणि परत केल्यानंतर अर्जुनाचा भगवंताच्या बहिणीशी विवाह लावून दिला. भृगु ऋषीची थोडीशी भागवताच्या या दशम स्कंदामध्ये कथा येते. आणि भागवताचा जो दशम स्कंद आहे, तो दशम स्कंद या ठिकाणी पूर्ण विराम घेतो. आपल्याला भागवताचा एकादश स्कंद पाहायचा आहे. आणि एकादश स्कंधामध्येच भगवान दत्तात्रयांचा अवतार आपल्याला करायचा आहे. भागवताचा जो एकादश स्कंद आहे, याच्यामध्ये मुक्ती नावाचं लक्षण आहे. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूर्तयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. याच्यामध्ये हे मुक्ती नावाचं लक्षण आपल्याला पाहायचं. याच्यामध्ये 31 अध्याय आहेत. त्याच्यामधील पहिल्या 5 अध्यायामध्ये अविद्येच्या ज्या असणाऱ्या 5 पर्वाच्या निवृत्ती आहेत त्यांचा विचार आला. त्याच्यानंतरच्या 24 अध्यायात भगवान दत्तात्रयांचे जे 24 गुरु आहेत, यदू आणि अवधूत यांचा असणारा संवाद त्या ठिकाणी आला. आणि या भागवताच्या एकादश स्कंधाच्या शेवटच्या 2 अध्यायामध्ये भगवंताने जे निजधाम गमन केलं, त्या निजधाम गमनाची कथा आपल्याला पाहायची आहे. त्याच्यामधील आपल्याला भगवान दत्तात्रयांचे जे 24 गुरु पाहायचे, ते 24 गुरु पाहण्याच्या आधी आपण भगवान दत्तात्रयांची असणारी जी कथा आहे, त्यांनी जो अवतार घेतला, तो अवतार कसा घेतला तो पाहायचा आहे. आपण भगवान दत्तात्रयांचं थोडं भजन घेऊ आणि भजन घेऊन भगवान दत्तात्रयांच्या अवताराची कथा पाहू. सर्वांनी हे भजन म्हणा. जय गुरु दत्ता योग साधका, जय गुरु दत्ता योग साधका, जय गुरु दत्ता योग साधका, जय गुरु दत्ता योग साधका. भवतारक त्या तुझ्या पादुका, भवतारक त्या तुझा भवतारक त्या तुझ्या पादुका, भवतारक त्या तुझा पादुका. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.
भक्तासाठी धावतया हो ब्रह्मा विष्णू महेश्वरा भक्तासाठी धावत या हो ब्रह्मा विष्णू महेश्वरा भक्तासाठी धावतया हो ब्रह्मा विष्णू महेश्वरा भक्तासाठी धावतया हो ब्रह्मा विष्णू महेश्वरा आयुष्याच्या वाटेवरती आशीर्वाद द्या दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान दत्तात्रयांच्या अवताराची आपल्याला कथा पाहायची आहे. आपण भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये जो सृष्टी विस्तार पाहिला, त्या सृष्टी विस्तारामध्ये मनु व शतरूपा यांची जोडी आपण पाहिली. ब्रह्मदेवाच्या शरीर जे दुभंगलं त्याच्यामधून मनु व शतरूपा ही असणारी जोडी निर्माण झाली आणि या असणाऱ्या जोडीपासून सृष्टी विस्तार झाला. याच्यामध्ये आकुती, प्रसूती, देव होती, उत्तानपाद व प्रियव्रत हे असणारे 5 आपल्याला मुलं पाहायला मिळाले. याच्यामध्ये ही जी देवहूती आहे, ही देवहूती कर्दम नावाच्या ऋषीला दिली आणि दिल्यानंतर त्यांना 9 कन्या झाल्या. त्याच्यामध्ये एक कन्या, त्या कन्येचं नाव आहे अनुसया. ही जी अनुसया आहे ती अत्री ऋषींना देण्यात आली. अनुसया व अत्री ऋषी हे दोघे तपस्वी होते. यांची तपश्चर्या सांगितली. 100 वर्ष यांनी भगवंताची असणारी तपश्चर्या केली. ही तपश्चर्या कशी केली? एका पायावर उभा राहून यांनी ही तपश्चर्या केली. वृक्ष नावाचा एक पर्वत आहे, त्या पर्वतावर यांनी एका पायावर उभं राहून वायू भक्षण करून 100 वर्ष ही तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. भगवंताने त्यांना सांगितलं वर मागा. त्यावेळेस त्यांनी वर मागितला, देवा तुम्ही आमच्या घरी यावं, तुम्ही आमच्या पोटाला यावं, एवढीच आमची इच्छा आहे. भगवंताने सांगितलं तथास्तु. आणि भगवंतांनी आशीर्वाद दिल्यानंतर ही जी अनुसया आहे, ही पतिव्रता असणारी अनुसया, एवढी असणारी तपश्चर्या अनुसयेची, एवढी पातिव्रत्य होतं तिचं की मेलेली असणारे माणसं तिच्या हातून जिवंत व्हायचे. एवढं पातिव्रत्य होतं, एवढी पतिव्रता होती. तिचा हा जो महिमा आहे तो हा संपूर्ण जगामध्ये झाला होता. जगामध्ये झाला यात विशेष नाही, ब्रह्मांडामध्ये तिचा हे जे पातिव्रत आहे या ब्रह्मांडामध्ये त्याचा महिमा गेला. हे जे नारदजी आहेत या नारदाने संपूर्ण विश्वामध्ये त्यांची ही स्तुती सांगितली होती, हे पातिव्रत्य सांगितलं होतं. हे जे नारदजी आहेत, हे नारदजी एकदा वरती गेले. वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मी, पार्वती व जी ब्राह्मणी आहे या 3 जणी होते. या 3 जणांना वाटायचं आमच्यासारखं पतिव्रता कोणीच नाही, आम्हीच 3 पतिव्रता, बाकीच्या स्त्रिया आमच्यासारखं नाहीतच, आमच्या 3 एवढं पतिव्रता कोणीच नाही असं त्यांना वाटायचं. नारदजी गेले. नारदजी गेल्यानंतर भगवान शंकरांच्या पत्नीपाशी म्हणजे पार्वती मातेपाशी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमची पतिव्रता आहे, आम्हाला मान्य आहे, तुम्ही पतिव्रता आहात, पण मृत्यू लोकामध्ये
एक असणारी तपश्चर्या करणारी एक महिला आहे, ती एवढी पतिव्रता आहे, जिवंत मेलेले असणारे माणसं जिवंत करण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. कोण आहे ती? अनुसया आहे. त्यावेळेस त्या पार्वतीनं लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी मातेने ब्राह्मणीला सांगितलं. त्या तिघी एका जागेवर उपस्थित झाल्या आणि तिघी जणी विचार करतायत, आपल्यापेक्षा सुद्धा पतिव्रता पाळणारी कोणीतरी आहे, ती असणारी अनुसया. आपण परीक्षा घेतली पाहिजे. त्यांची परीक्षा घ्यायची. परीक्षा कशी घ्यायची? आपले मालक आले. मालक आल्यानंतर त्यांना सांगितलं, अहो आमच्यापेक्षा एक पतिव्रता असणारी महिला, एक असणारी स्त्री, एक असणारी तपस्वी या मृत्यू लोकामध्ये आहे. तिची तुम्ही तपश्चर्या पहा, तिची असणारी परीक्षा घेण्याकरता तुम्ही जा. त्यावेळेस या तिन्ही देवांनी सांगितलं, आम्ही जायचं? हो म्हणे, तुम्ही जायचं. बरं म्हटले, आम्ही जातो. मग त्या असणाऱ्या तिन्ही देवांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ते तिन्ही असणारे देव खाली मृत्यू लोकामध्ये आले. हे असणारी जी अनुसया आहे, या अनुसयाच्या त्या घरासमोर आले. आत्री ऋषी बाहेर गेलेले होते, घरासमोर आले आणि घरासमोर आल्यानंतर मग भिक्षा मागायला लागली. भिक्षा मागण्याकरता अनुसयाजी बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर या तिन्ही ब्रह्मदेवताला पाहिलं, त्यांना नमस्कार केला. त्यांनी भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देहि, आम्हाला भिक्षा द्या. तसं म्हटल्याबरोबर ही आतमध्ये गेल्या आणि भिक्षा देण्याकरता जे असेल गहू तांदूळ जे असेल ते घेऊन आल्या. यांना भिक्षा द्यायची. भिक्षा देण्याकरता आल्याबरोबर ते असणाऱ्या ब्राह्मणांनी सांगितलं, आम्हाला अशी भिक्षा द्यायची नाही, मग आम्हाला निर्वस्त्र होऊन भिक्षा द्यायची. त्यावेळेस ते विचार करायला लागल्या, यांना भिक्षा द्यायची, भिक्षा नाही दिली तर माझं सत्व जाईल, माझं जे पतिव्रत आहे ते सत्व जाईल, भिक्षा दिलीच पाहिजे. पण मी निर्वस्त्र होऊन जर भिक्षा दिली तरी सुद्धा माझी असणारी पतिव्रता, माझं जे सत्व आहे ते निघून जाईल. माझी जी साधना आहे त्या साधने फलभूत होणार नाही, फलद्रूप होणार नाही. काय करावं? त्यावेळेस आतमध्ये गेली. आतमध्ये त्यांच्या असणाऱ्या पतिदेवांचा तो कमंडलू पाहिला, अत्री ऋषींचा. तो कमंडलू घेतला, अभिमंत्रित केलेलं जल त्याच्यामध्ये होतं. बाहेर आल्या ते असणारं जल त्या तिन्ही देवतांवर शिंपडलं. तिन्ही देवतांवर ते शिंपडल्याबरोबर ते तिन्ही असणारे देव लहान झाले. त्या तिन्ही असणाऱ्या बालकांना घेतलं, आतमध्ये गेल्या आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांना संतुष्ट केलं. अनेक दिवस झाले तरी आपले पती येत नाहीत. यावरती तिघी जणी विचार करतायत, आपले पती गेले पण आले नाहीत परत. नारदजींना विचारलं पाहिजे. नारदजींना बोलावलं. नारदजी आले. नारायण नारायण भजन करत आले आणि भजन करत आल्यानंतर त्यांना विचारलं, अहो आमचे पती गेले होते अनुसयाची परीक्षा पाहण्याकरता, पण ते अजून काय आले नाहीत, कुठे असतील ते? त्यावेळेस नारदांनी सांगितलं त्यांना, अहो तुमचे असणारे पतिदेव गेले, ब्राह्मणाच्या वेशामध्ये गेले, पण मी आधीच सांगितलं होतं ती पतिव्रत आहे. तिची असणारी साधना, तिची असणारी तपश्चर्या फार मोठी असणारी तिची साधना आहे. तिच्या समोर तुम्ही परीक्षा घेण्याकरता गेला. तिनं काय केलं? तुमचे जे पतिदेव आहेत त्या पतिदेवावर, त्यांच्या असणाऱ्या पतींचं अभिमंत्रित केलेलं जे जल होतं ते त्यांच्यावर शिंपडलं. ते तिन्ही असणारे देव, तिन्ही असणारे ब्राह्मण लहान मूल झाले. त्यांना आतमध्ये नेलं, ते संतुष्ट झाले. मग आता आम्हाला आमचे पती मिळणार नाहीत, तुम्हाला तुमचे पती पाहिजे असतील तर तुम्ही स्वतः जा आणि त्यांना माफी मागा, त्यांना क्षमा मागा. मग या तिन्ही असणाऱ्या देवी खाली आल्या, अनुसयाकडे आल्या आणि अनुसयाकडे आल्यानंतर आतमध्ये गेल्या तर पाहिले आपले असणारे तिन्ही पती लहान लहान बालक झाले. आपल्याला आपले पती पाहिजेत, काय करावं? क्षमा मागायला लागले. अनुसयाची क्षमा मागतायत, आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा, आमचे असणारे पती आम्हाला परत द्या. तसं म्हटल्याबरोबर त्या म्हटल्या, तुम्ही म्हणता तुम्ही पतिव्रत आहे, तुम्ही आता ओळखा आपले पती कोणते, ओळखा. तुम्ही म्हणताय ना पतिव्रत आहे, भगवान शंकर कोणते आहेत? पार्वतीला सांगितलं, भगवान शंकर कोणते ओळखा. जवळ आल्या. जवळ आल्यानंतर तिन्ही बालक पाहिले. चुकून जर दुसऱ्याला हात लागला, आपलं पतिव्रत आहे ते भ्रष्ट होईल. ब्राह्मणी त्यांना बोलावलं, तुम्ही पहा तुमचे असणारे ब्रह्मदेव कोणते आहेत. जवळ आल्या, आपापले पती ओळखा. या तिघी विचार करायच्या, दुसऱ्या बालकाला हात लागला तर आपलं जे पतिव्रत्य आहे, दुसऱ्याला हात लागला तर आपलं जे पतिव्रत्य आहे ते भ्रष्ट होईल. काय करावं? क्षमा मागितली, आम्हाला माफ करा, आमचे असणारे पती आम्हाला परत द्या.
त्यावेळेस अनुसयेने ते अभिमंत्रित केलेलं जे जल आहे ते जल त्यांच्यावर शिंपडलं. जल शिंपडल्याबरोबर जल शिंपडल्याबरोबर तिन्ही असणारे जे देव आहेत, जसे हे देव या ठिकाणी आले तसे तिन्ही देव मूळ स्वरूपामध्ये ते तीन देव प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर ते असणारे आपापल्या पत्नी त्यांना घेऊन जायला निघाल्या. पण निघाल्याबरोबर हे विचार करतायत, हे तिन्ही असणारे बालक माझ्याजवळ एवढे दिवस राहिले, यांनी मला संतुष्ट केलं, यांच्यापासून मला एवढा आनंद प्राप्त झाला. ते त्यांना म्हणायला लागले, त्या तिन्ही देवांना मागतायत, तुमच्यापासून एवढा आनंद झाला, तुम्ही आता जातायत, आम्हाला दुःख होतंय. त्यावेळेस या तिन्ही देवांना त्या अनुसयेला आशीर्वाद दिला, तिन्ही देवांना यात प्रसाद दिला आणि त्यांनी सांगितलं, आम्हीच तुमच्या घरी पुत्र रूपाने प्रकट होणार आहोत. त्यावेळेस पुत्र रूपाने प्रकट होणार म्हटल्यानंतर हेच असणारे तिन्ही देव नंतर त्यांच्या घरी पुत्र रूपाने प्रकट होणार होते. त्याच्यामध्ये भगवान शंकराने जो प्रसाद दिला त्याच्यापासून दुर्वास हे प्रकट झाले. भगवान विष्णूंनी जो प्रसाद दिला त्याच्यापासून दत्तात्रय प्रकट झाले आणि भगवान ब्रह्मदेवाने जो प्रसाद दिला त्याच्यापासून चंद्रमा हे प्रकट झाले. हे तिन्ही असणारे देवता प्रकट झाल्या. प्रकट झाल्यानंतर हे तिघही विचार करायला लागले, आता आपण आपापल्या दिशेला जाऊ. असा विचार त्यांच्या मनात आल्याबरोबर अनुसया व अत्री ऋषींना दुःख व्हायला लागलं. यांनी त्यांच्या मनातलं समजवलं आणि मनातलं समजून त्यांनी सांगितलं, तुम्ही कुठे जाऊ नका. ते तिघजण एकत्रित ठिकाणी थांबले आणि थांबल्यानंतर त्या तिघांनी आपलं एक स्वरूप धारण केलं आणि एक स्वरूप धारण करून जी असणारी मूर्ती प्रकट झाली, जी असणारी देवता प्रकट झाली ती म्हणजे साक्षात भगवान दत्तात्रय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रयांचं त्या ठिकाणी प्राकट्य झालं आणि भगवान दत्तात्रयांनी अत्री व अनुसया त्या ठिकाणी असणारे प्रकट झाले आणि प्रकट झाले मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तप्रभूंचा अवतार त्या ठिकाणी झाला आणि त्याचंच असणारं वर्णन आपले महाराज करतात. धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया. अत्रिती अनुसया गरोदर, गरोदर, अत्रीची अनुसया गरोदर, गरोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी, पुण्यतिथी. 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 तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, मार्गशीर्ष गुरुत्वासर उत्सव काळ, उत्सव काळ. गुरुत्वासर उत्सव काळ, उत्सव काळ. उत्सव काळ, उत्सव काळ. गुरुत्वासर उत्सव काळ. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकारने, आकारने. निर्गुण निराकार आकारने, आकारने. निर्गुण निराकार ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी, पुण्यतिथी. शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी, पुण्यतिथी. शुक्ल पक्ष दिनी
दीनी पुण्यतिथी पुण्यतिथी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दत्त भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान की जय भगवान दत्तात्रयांचं प्राकट्य झालं आणि प्राकट्य झाल्यानंतर भगवान दत्तात्रयांच्या अनेक असणाऱ्या लीलाही त्यापुढे आहेत. पण आपल्याला भागवताचा असणारा समारोप करायचा आहे. भागवताचा समारोप आपण करणार आहोत. या भागवताच्या एकादश स्कंधामध्ये आपल्याला या भागवताच्या या एकादश स्कंधामध्ये भगवान दत्तात्रयांचे जे 24 गुरु आहेत त्या 24 गुरूंची कथा या ठिकाणी येते. भगवान दत्तात्रयाने जे 24 गुरु केले. काही जण विचारतात महाराज एवढे गुरु करावा का? तर त्याचं उत्तर असं आहे, आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारा एकच गुरु असतो. पण मोक्ष प्राप्त होण्याकरता आपल्याला गुरूंजवळ जाण्याकरता एक अधिकाराची गरज लागते. तो अधिकार प्राप्त होण्याकरता आपण ज्याच्याकडून जो जो गुण मिळेल तो गुण ग्रहण केला पाहिजे. त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रयांनी हे असणारे 24 गुरु केले. त्याचं वर्णन भागवतकार करतात. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमारविः कपोतो जगर सिंधू पतंगो मधुकृद्गजः मधुहा हरिणो मीन पिंगला क्रूरोर्भकः कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिसुपेशकृत. हे असणारे 24 गुरु. त्या 24 गुरूंचं या भागवताच्या एकादश स्कंधामध्ये वर्णन केलं गेलं. आणि भगवंताने आपला असणारा जो अवतार आहे तो अवतार समाप्त करण्याकरता भागवताच्या एकादश स्कंधामधील शेवटच्या 2 अध्यायामध्ये त्याची कथा येते. भगवंताने आपला असणारा अवतार कसा समाप्त केला त्याची कथा येते. भगवंताने अवतार घेतला त्याचं कारण होतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. या ठिकाणी अधर्म वाढला. तो अधर्म वाढल्यानंतर भगवंत अवताराला येत असतो. भगवंताने अवतार घेतला. भगवंताने अनेक असणारे राक्षस मारले. पण त्यांच्याच कुळामध्ये मागची असणारी जी पिढी आहे, आपण भगवंताच्या कुळातील आहोत म्हणून ते सुद्धा अन्याय करायला लागले. भगवंताला ते सहन झालं नाही. यांना मारलं पाहिजे. कसं मारायचं? काहीतरी निमित्त करायचं. काय निमित्त करायचं? मग त्यांच्यात असणाऱ्या कुळामधील काही मुले एक वेळेस वनामध्ये खेळत होते. त्याच असणाऱ्या वनामध्ये काही ऋषी तत्वज्ञानाच्या शंका विचारायचे, त्याचे उत्तर द्यायचे. हे असणारे त्या ठिकाणी खेळत होते. आपल्याला या ऋषींची मस्करी करायची, त्यांची टिंगल करायची. मग काय करायचं? त्यांच्यामध्ये एक मुलगा होता, त्याचं नाव साम. हा जो साम होता हा दिसायला फार छान होता. गोरा दिसायला होता. त्याला साडी नेसवली आणि साडी नेसवल्यानंतर त्याच्या पोटाला चिंध्या बांधवल्या आणि चिंध्या बांधून त्याचं पोट मोठं केलं. त्याच्या असणाऱ्या तोंडावर साडीचा पदर पुढे ढकलवला आणि त्याला त्या ऋषींकडे घेऊन गेले. ऋषींकडे घेऊन गेल्यानंतर ते असणारे महान ऋषी भगवंताची तपश्चर्या करायचे, भगवंताच्या तत्वज्ञानाचा विचार करायचे. त्या ऋषींकडे गेले आणि ऋषींकडे गेल्यानंतर त्यांना विचारलं, ऋषींना, ही असणारी महिला गरोदर आहे, तुम्ही ऋषी आहात, हिला मुलगा होईल का मुलगी होईल तेवढं सांगा. त्यावेळेस त्या ऋषींना कळालं हा मुलगा नाही मुलगी नाही, हे आपल्याला
आपली चेष्टा करतायत, आपली टिंगर करतायत, हे उगा खोटं त्यांनी बांधून आलेत. भगवंताच्या वंशातील हे आहेत, पण भगवंताच्या वंशातील असले तरी सुद्धा अधर्म करतायत, कुविचार करतायत. हे जवळ आले आणि जवळ आल्यानंतर विचारलं. हे असणारी जी मुलगी आहे ना, विचारायला लाजते, तिला विचारायचं आहे मुलगा का मुलगी तेवढं सांगा. त्यावेळेस त्या ऋषींना राग आला. अरे भगवंताच्या कुळातील तुम्ही भगवंताचं नामस्मरण करावं, भगवंताचं ध्यान करावं, हे सगळं तुम्ही सोडून देता आणि हे असणारं खोटं तुम्ही पोट बांधून आले आणि मला विचारता काय होईल. आम्ही तुम्हाला शाप देतो, जा, तुम्हाला उखळ होईल, उखळ, हा मुसळ, मुसळ, मुसळ होईल, मुसळ. घाबरले, मुसळ होईल, घाबरले, आले आपल्या राजाकडे आले आणि राजाकडे आल्यानंतर राजाला सर्व झालेलं सांगितलं. राजाने सांगितलं तुम्ही कुविचारी आहात, तुम्ही हे असं करायला नको होतं. भगवंताच्या वंशातील आपण, मग भगवंताच्या वंशातील असलो तर काही पण करायचं का, हे तुम्ही करायला नको होतं, तुमचं हे चुकलं. आता त्यांनी जे सांगितलं ते होणार, याच्यापासून ते मुसळ जन्माला येणार. त्यांनी असणार ते पोट सोडलं, सोडल्याबरोबर त्याच्यातून ते मुसळ पाहिलं. आता हे मुसळाचं काय करायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं एक काम करा, या मुसळाचं चूर्ण करा. त्याचं चूर्ण केलं, बारीक चूर्ण केलं. त्याच्यामध्ये त्या मुसळाला अशी कडी असते, ती असणारी कडी घेतली, त्याचं काही चूर्ण करता येईना. मग त्याचा असा गोलाकार हे केला आणि सर्व काही पाण्यामध्ये टाकून दिलं. पाण्यात टाकलं. पाण्यात टाकल्यानंतर काही दिवसांनी ते पाण्यात टाकलेलं ते गोल आकाराचं जे लोखंड टाकलं होतं ते लोखंड एका माशाने गिळलं. तो असणारा मासा एका कोळ्याने पकडला. पकडल्यानंतर तो त्या एका लोहाराला विकला. लोहाराने तो मासा कापला, त्याच्यामध्ये लोखंड दिसलं, त्या लोखंडाचा बाण तयार केला. तो असणारा बाण त्या व्याधाकडे गेला आणि तोच असणारा व्याधाने बाण भगवंताला मारला. भगवंताने आपलं निजधाम गमन केलं. आणि हे जे बाकीचे यादव आहेत, भगवंताच्या कुळातील उन्मत्त झालेले आहेत, एक वेळेस मदिरा पेली, प्रभास क्षेत्रामध्ये गेले आणि प्रभास क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे जेवढी शस्त्र आहेत त्या शस्त्राने एकमेकाला मारायला लागले. शस्त्र मोडून गेली. मग त्या ठिकाणी ज्यांनी हे चूर्ण केलं होतं पाण्यात टाकलेलं, ते चूर्ण त्या असणाऱ्या प्रभास क्षेत्रामध्ये गवत म्हणून उगवलं. आपली असणारी सर्व शस्त्र आता नाहीत. मग तेच असणारं गवत घेतलं आणि एकमेकांना मारायला लागले. आणि जेवढे काही यादव आहेत ते संपूर्ण असणारे यादव त्या ठिकाणी संपून गेले. भगवंताचा असणारा निजधाम गमन भगवंताने केलं. आपले असणारे जे यादव आहेत ते यादव त्या ठिकाणी संपले. आणि भागवताचा जो एकादश स्कंद आहे तो एकादश स्कंद या ठिकाणी समाप्त होतो. भगवंत निजधाम गमन केलं म्हणजे कुठे गेले, मी सुरुवातीला सांगितलं. भगवंताने निजधाम गमन केलं म्हणजे भगवंत या भागवतात आले. स्वकीयम यद भवे तेजस तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णयम तेनेयम वाङ्मयीं मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवना श्रवणात पाठात दर्शनात पापनाशनी. भगवंताने आपला अवतार समाप्त केला आणि अवतार समाप्त केल्यानंतर जे पांडव आहेत त्या पांडवांनी स्वर्गारोहण केलं. त्याची या भागवतामध्ये कथा येते. भागवताचा 12 स्कंद आपल्याला पाहायचा आहे. या भागवताच्या 12 स्कंधामध्ये श्री शुकाचार्यांना परीक्षित राजाने हे सर्व भागवत सांगितलं. आणि भागवत सांगितल्यानंतर आता त्यांना कळालं तक्षक असणारा तो सर्प येईल, या परीक्षितीला दंश करेल. आणि दंश केल्याबरोबर हा जो परीक्षिती आहे हा परीक्षी मरून जाईल. एवढं असणारं सर्व भागवत सांगितलं. आणि भागवत सांगितल्यानंतर श्री शुकाचार्य राजा परीक्षितीला विचारतात, परीक्षिती तुला अजून काही शंका आहे का. आपल्या शिष्याबद्दलची असणारी तळमळ आहे. एवढं भागवत सांगितलं आणि भागवत सांगितल्यावर आणखी विचारतात तुला काही प्रश्न आहे का. त्यावेळेस परीक्षिताने सांगितलं आम्हाला आता काहीच प्रश्न नाही, आता मला मरण येईल असं अज्ञान मी सोडून दिलेलं आहे. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, माझा केले आमरा, माझा केले आमरा,
माझे मरून गेले. राजा परीक्षिताने सांगितलं, भगवान श्री शुकाचार्यांना तुमच्यामुळे 7 दिवसामध्ये मला जे मरण येणार होतं त्या मरणाऐवजी आता माझा उद्धार होईल. तुम्ही हे भागवत मला सांगितलं. त्यांना नमस्कार केला आणि भगवान श्री शुकाचार्य ते असणारे राजा परीक्षिताने सांगितलं, भगवान श्री शुकाचार्यांना तुम्ही भागवत सांगितलं, माझी असणारी जीवनाची धन्यता झाली. त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर भगवान पूज्यपा श्री शुकाचार्य एक असणारं त्यांचं कमंडलू ते कमंडलू घेतलं आणि ते निघाले. साधू महात्मा आपल्याजवळ जास्त काही गोष्टी ठेवत नसतो. एक कमंडलू निघाले आणि एका जागेवर ते थांबत नाहीत. का? कारण बेहता पाणी निर्मल भरा रुका सुगंधा होई साधू तो रमता भला डाग न लागे को. ते असणारे भगवान श्री शुकाचार्य निघून गेले. तक्षक निघाला. तक्षक निघाल्यानंतर राजा परीक्षितेला दंश करणार आहे. अनेक वेगवेगळे रूप धारण केली. त्या असणाऱ्या राजा परीक्षिताजवळ आला. राजा परीक्षिताजवळ आल्यानंतर राजा परीक्षितेला दंश केला. दंश केल्याबरोबर राजा परीक्षिताचा जो देह आहे त्या देहाला असा अग्नी पेटला. त्यांचा देह पेटून गेला. देह भस्म झाला. पण त्यांना त्या तक्षकाने दंश करण्यापूर्वी सद्गती प्राप्त झाली होती. राजा परीक्षितचा उद्धार झाला. भगवान श्री शुकाचार्य निघून गेले. भागवताचा 12 स्कंद या ठिकाणी संपला. त्यांचा असणारा जो मुलगा आहे त्याने सर्पयज्ञ आरंभ केला. कारण माझ्या असणाऱ्या वडिलांना या सर्पामुळे मृत्यू आला. अनेक सर्प मारायला सुरुवात केली. त्यांची समजूत भगवंताने घातली. ती असणारी भागवताच्या 12 स्कंधामध्ये कथा येते. शुकाचार्य निघून गेले. राजा परीक्षितचा उद्धार झाला. भागवताचा 12 स्कंद या ठिकाणी संपतो. भागवताच्या या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णानंतरचे जे राजे आहेत त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि भागवताच्या 12 स्कंदानंतर भागवताचं शेवट पुन्हा महात्म्य म्हणजे हे श्रीमद भागवत. त्या असणाऱ्या श्रीमद भागवताची परंपरा सांगितली. श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा याची लक्षणं भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितली. आपला असणारा हा जो भागवत ग्रंथ आहे या भागवताची समाप्ती आपली आज या ठिकाणी होत आहे. पण त्यापूर्वी भागवताचा एक श्लोक घ्यावा लागतो. तो असणारा श्लोक सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा आणि मोठ्याने म्हणा. भवे भवे यथा भक्ती भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा पुरुष्व देवेश नातस्त्वं नो यत प्रभु. नातस्नोयं प्रभु. आता 3 वेळा एक श्लोक सर्वांनी पाठीमागे म्हणा. डोळे झाकून म्हटलं तर चांगलंच आहे. नाम संकीर्तनम यस्य. नाम संकीर्तनं यस्य. माईक मध्ये नका म्हणू. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिं परम. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिं परम. तम नमामि हरिं परम. तम नमामि हरिं परम. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपली असणारी श्रीमद् भागवत कथा श्रीमद् भागवत रूपी ज्ञान यज्ञ आपला आज या ठिकाणी पूर्ण होत आहे. भागवत कथेमध्ये आपण अनेक प्रकाराने आनंद घेतला, आनंद लुटला. हे जे भागवत आहे हे भागवत ज्या ठिकाणी होतं आपण ठरवून होत नसतं. भागवत ज्या ठिकाणी भागवत होतो ती असणारी जागा ठरलेली असते. भगवान शंकर आणि पार्वती माता एक वेळेस जात होते. जात असताना भगवान शंकर जागोजागी थांबायचे आणि दर्शन घ्यायचे. त्यावेळेस पार्वती मातेने विचारलं भगवान शंकराला, तुम्ही असं थांबून दर्शन का घेता? त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं पार्वती मातेला, अगं पार्वती, मी या ठिकाणी दर्शन घेतोय कारण या ठिकाणी पूर्वी कथा झाली होती, भागवत कथा झाली, श्रीमद भागवत कथा झाली, म्हणून या ठिकाणी दर्शन घेताय.
थोडे पुढे गेल्यानंतर पुन्हा भगवान शंकर थांबले, दर्शन घेतलं. त्यांना विचारलं या ठिकाणी का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, पार्वती अगं या ठिकाणावर पुढे 500 वर्षानंतर कथा होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी कथा होणार असेल, ज्या ठिकाणी कथा झालेली असते, त्या ठिकाणी भगवान शंकर दर्शन घेत असतात. म्हणून या ठिकाणी कथा होणार आहे हे आपल्या हातात नाही, भगवान शंकरांनीच ही असणारी जागा नेमलेली असते आणि त्या ठिकाणी आपण फक्त निमित्त होतो आणि या भागवताची आपण सेवा करण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त होतं. त्याचप्रमाणे या भागवताचा छोटासा असणारा मी पायिक आहे, भागवताची सेवा करण्याचं एक भाग्य प्राप्त झालं. या भागवतामध्ये मी काय फार विद्वान नाही, पण सद्गुरू श्री माझे वडील असतील, सद्गुरू श्री महाराजजी असतील, यांच्या असणारे कृपेने थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. आमचे तात्या असतील, या सर्वांनी मला थोडं प्रोत्साहन दिलं, बोल म्हटले आणि भागवताची थोडी सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. म्हणून 7 दिवस तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केलं. हे असणारं बोलणं याच्यामध्ये 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये काही एखादा शब्द एखादं वाक्य चुकून येत असतं, तर आई वडिलाचं हृदय करून मला माफ करा. व्यासपीठावरून तुम्हाला माफी मागतो आणि आपली जी भागवत कथा आहे ती या ठिकाणी पूर्णविराम घेत आहे.